बोरी पोलिसांचा ऑपरेशन बाईक चोरी यशस्वी, 8 गुन्ह्यांची उकल, वाहन चोरांच्या टोळीला जबर दणका, 3.95 लाखाचा मुद्देमाल जप्त, परभणी व नांदेड जिल्ह्यातील चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश. परभणी जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनांना आळा घालण्यात बोरी पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. मोटरसायकल चोरीचे तब्बल 8 गुन्हे उघडकीस आणत 3,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वाहन चोरांच्या टोळीला मोठा धक्का बसला असून बोरी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. माननीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या सूचनेनुसार मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत होती. त्याच दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत गजानन जनार्दन कोकाटे वय 25 व बाळासाहेब रामकिशन शिंदे वय 23 दोघेही राहणार खानापूर फाटा परभणी हे चोरीच्या मोटरसायकली कमी किमतीत विक्रीसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे बोरी पोलिसांनी आडगाव फाटा येथे सापळा रचून दोन्ही आरोपींना 4 मोटरसायकलसह ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान आरोपींनी यापूर्वी आणखीन 4 मोटरसायकली विकल्याची कबुली दिली. त्यानंतर 4 रिसिव्हरचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यातील 4 मोटरसायकलीही जप्त करण्यात आल्या. तपासात आरोपींनी बोरी, जिंतूर, नवा मोंढा, नानलपेठ तसेच नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. अभिलेख पडताळणीत या संदर्भातील एकूण 8 गुन्ह्यांची उकल झाली असून 3,95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही उल्लेखनीय कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार राजेश जठाळ, प्रताप साळवणे, अमोल मुंढे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संगसेन कांबळे आणि प्रकाश मोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. परभणी जिल्ह्यातील 8 दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उघड जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी 8 गुन्ह्याचा तपास केलेला आहे आणि यामध्ये 8 दुचाकी सापडलेले आहेत आणि 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत. तर या संदर्भात आपण त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया आणि गुन्ह्याचा तपास कशा पद्धतीने व कसा लावला. साहेब, जे चोरी दुचाकी चोरीचा टोळीचा पर्दाफाश तुम्ही कशा पद्धतीने केला? माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत सर यांनी दिलेल्या सूचनेनुसार मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या. त्या अनुषंगाने माननीय SP सरांनी आम्हाला आदेश दिलेले होते, सूचना दिलेल्या होत्या की जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करावे. तर त्या अनुषंगाने आम्ही काम करत असताना आम्हाला काही गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की 2 आरोपी गजानन जनार्दन कोकाटे व बाळासाहेब रामकिशन शिंदे हे दोघे खानापूर आहे. तर त्यांनी मागील काही दिवसापासून गाड्या चोरी करत होते आणि त्या काही गाड्या आम्ही आज 8 गाड्या पकडलेल्या आहेत. त्यापैकी 8 गाड्यामध्ये 8 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि 4 गाड्या त्यांची ताब्यात मिळाल्या. दोघांच्या गाड्या दोन गाड्या दोघांकडे मिळाल्या, 4 गाड्या ताब्यात आणि 4 गाड्या त्यांनी यापूर्वी विकलेल्या होत्या. ज्यातील 3 गाड्या बोर्डी गावामध्ये, पिंपळगाव आहे, त्या अशा ते कमी पैशामध्ये विक्री करायची. ग्राहक शोधत होते, 2 गाड्या शोधून आणि कमी पैशामध्ये विक्री करायची होती. असं त्यांचं हे चालू होतं नेहमीचं. आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. आडगाव फाटा येथे ग्राहक शोधत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आज आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला 2 मोटरसायकली भेटल्या व बाजूला काही 2 गाड्या लावलेल्या होत्या. अशा 4 गाड्या त्यांच्या ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी यापूर्वी काही गाड्या विकलेल्या होत्या. त्यांनी सांगितल्यावरून मग त्या पण गाड्या रिकवर केल्या. आपण एकूण 8 गाड्या रिकव्हरी झालेली आहे. 8 गुन्हे उघड आणले 30 आलेले आहेत जिल्ह्यातले. 6 गुन्हे जिल्ह्यातील आहेत, 1 गुन्हा नांदेड जिल्ह्यातील आहे दाखल. असे उघडकीस आलेले आहे. या कारवाईचा म्हणजे या टोळीचा तुम्ही पर्दाफाश करण्यासाठी किती दिवस लागले तुमच्या टीमला? आम्ही मागील 1 आठवड्यापासून त्याच्यावर वर्कआउट करत होतो आणि जसं माहिती मिळेल त्या पद्धतीनं आम्ही आरोपीचं मागावर होतो. आज रोजी आम्ही योग्य ट्रॅकवर येऊन आरोपी ताब्यात घेऊन सर्व गाड्यांची रिकव्हरी करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. या गुन्ह्यात अजून काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे? सध्या तरी काही पुढची लिंक नाही आहे, परंतु
जे मोटरसायकल चोरी करणारे जे चोर आहेत त्यांचे बऱ्यापैकी आम्ही नावं आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्यांच्या हालचालीवर आमचं लक्ष आहे. यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा अशा गाड्या चोरी होतील त्यावेळेस आम्ही निश्चितच चांगली कारवाई करून गाड्या रिकवर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याच्यात एकूण मुद्देमाल किती जप्त झाले? यामध्ये 3,95,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त झालेला आहे. काही गाड्या नवीन गाड्या होत्या म्हणजे ज्या चोरलेल्या होत्या, चांगल्या कंडिशनच्या गाड्या होत्या, पण ते अल्प पैशामध्ये 8-10 हजार रुपयामध्ये ते विक्री करायचे. असं एकूण 3,95,000चा मुद्देमाल रिकवर केलेला आहे. तुम्ही आल्यापासून ही मोठी कारवाई म्हणजे दुसरी का तिसरी कारवाई आहे ती मोठी? यापूर्वी देखील तुम्ही गोवंश हत्या कायद्यात अंतर्गत कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतले होते, तर त्याच्यानंतर एक इंजेक्शनची कारवाई होती आणि ही आता तिसरी कारवाई. या संदर्भात तुम्ही बोरी पोलीस ठाणे हद्दीत जे अवैध धंदे करणारे आहेत त्यांना काय आव्हान करणार? आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या लोकांना अजिबात सोडणार नाही. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करत राहणार. अवैध धंदे करणाऱ्यांना सोडणार नाही, चोऱ्या करणाऱ्यांना सोडणार नाही. निश्चितच त्यांच्यावर आम्ही कायद्याच्या ह्याच्यामध्ये राहून कठोर कारवाई करू. हे होते बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे सर यांनी जेव्हापासून बोरी पोलीस ठाण्याचा चार्ज सांभाळला, हाती घेतला, तेव्हापासून एक 3-4 मोठे गुन्हे त्यांनी उघडीस आणले आणि त्यांनी कडक कारवाई केलेली आहे त्या आरोपींवर. आणि यापुढे देखील त्यांनी बोरी पोलीस ठाणे हद्दी परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांना आळा देणार म्हणजे शरण देणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करणार असा त्यांनी अवैध धंदे जे करणारे आहेत त्यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे.